आणि एक मोठी बातमी समोर येते। काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील कारवायांना आता चांगलाच वेग आलेला दिसतोय। दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन केलं जातंय। राजौरी परिसरामध्ये सैन्याकडून वाहनांची तपासणी केली जाते आणि घराघरात जाऊन सैन्याकडून सर्च ऑपरेशन केलं जात आहे। तर काश्मीरमधून पुन्हा एकदा मोठी बातमी येते। काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील कारवायांना आता चांगलाच वेग आलेला दिसतोय। सध्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन केलं जात आहे। सध्या राजौरी परिसरात सैन्याकडून वाहनांची तपासणी केली जाते। अगदी घराघरात जाऊन सैन्याकडून मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन केलं जात आहे। आपण काश्मीरमधली काही दृश्य बघतो ज्यामध्ये आपल्याला आपलं भारतीय सैन्य सर्च ऑपरेशन करताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 ते 4 मे या कालावधीमध्ये मुंबईकडे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरील माती आणि नद्यांचा जल घेऊन त्याची यात्रा काढली जाते। सोलापूर दौऱ्यावरती असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती दिलेली आहे। सोलापुरात 25च्या आसपास नागरिक आहेत, त्यातील 14 लोकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे। त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्याचा विचार करण्यात येईल असं गोरे म्हणाले। पुण्यातील पाणंद रस्ते हे खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणी साठ्यातील गाळ काढण्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी केली। बनेलमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघाडणी करत चांगलंच सुनावलंय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेर विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केलेला आहे। याबरोबर बँकेने 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग 4थ्या वर्षी नफ्यामध्ये सातत्य राखलंय। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीने मार्गी लागावा यासाठी महापालिकेने पावलं उचललेली आहेत। राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेतला जातोय। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जातोय। आज दुपारी 1 पासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत 35 तासांचा हा ब्लॉक घेतला जातोय। या ब्लॉक कालावधीमध्ये सुमारे 163 लोकल फेऱ्या रद्द केल्या जातात। परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरून एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झालेले आहेत। त्यानंतर पाकिस्तान सरकारने सुद्धा भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केलेले असून 392 भारतीय मायदेशी परतले। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इकडे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालेला आहे। यानंतर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधील संबंध ताणले गेलेत। या दरम्यान दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहू देऊ जाणार नाही असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवलीतील लेले जोशी आणि मोने कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। दरम्यान भ्याड हल्ल्याचा सरकार बदला घेणार अशी प्रतिक्रिया त्यांनी भेटीनंतर दिली। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती मुंबई पालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवरती बंदी कायम राहणार आहे। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाणार आहे। एकीकडे सूर्याच्या तप्त झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता हवामान बदलाचा सामना करावा लागतोय। राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते। सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। परभणीत उन्हाळ्याने अक्षरशः कहर केलेला तापमानाचा पारा 44 अंशांवरती गेलेला आहे। या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडलेला आहे। त्यामुळे परभणीकर चांगलेच हैराण झाले। मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेत। उन्हामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणी साठा आता आटत चाललेला आहे।
मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या संदर्भात मान्यता दिली. लातूर जिल्ह्यातील उदगीर इकडे मुस्लिम धर्मीयांनी हल्ल्याचा निषेध केलेला आहे. शुक्रवारचा नमाज अदा करताना हातावरती काळी पट्टी बांधत मुस्लिम बांधवांनी काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवण्याची मागणी यावेळेला आंदोलकांनी केली असून अनेक शाळकरी मुलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलाय. आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्या. आमचे नातेवाईक तसंच कुटुंब जे पाकिस्तानात आहेत त्यांनाही भारतात घेऊन यावं अशी मागणी जळगावातील पाकिस्तानी कुटुंबानं केली. जळगावच्या चोपड्यात मुस्लिम समाजाने पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. यावेळेला मुस्लिम समाजाने पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीत सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलेला आहे. यावेळेला पाकिस्तानी झेंडा तसंच पाकिस्तानी पुतळा जाळत आक्रोश व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीतील एसआरए सदनिका धारकांना किल्ल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. नवीन इमारतीतील या सदनिकांमध्ये गोयल यांनी घरमालकांचं स्वागत केलेलं आहे. जे बिल्डर अनेक वर्ष प्रकल्प प्रलंबित ठेवतील, लोकांना त्रास देतील अशा बिल्डरना खरं तर काळ्या यादीमध्ये टाकायला हवं असं पियुष गोयल यांनी व्यक्त केलंय मत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला असून 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवरती आलेला आहे. पुलवामा, अनंतनाग, कठुआमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून जवानांकडून घराघरांमध्ये तपासणी केली जाते. एनआयच्या तपास पथकाने पुण्यातील जगदाळेंच्या घरी जाऊन आसावरी जगदाळेंकडून पहलगाम हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतलेला आहे. आसावरी जगदाळेंना काही स्केच एनआयने दाखवलेली आहेत आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांना आसावरी जगदाळेंच्या डोळ्यासमोर मारण्यात आला होता. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आलेला आहे. परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले. सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे. लॉंग टाईम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. काल रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवरती गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं सुद्धा अगदी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सध्या भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर केवळ 24 तासाच्या आत पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलेला आहे. खरं तर याआधी सुद्धा शुक्रवारी पाक सैनिकांनी गोळीबार केलेला होता आणि त्याला सुद्धा भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं. भारताच्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानची आता घालमेल वाढलेली बघायला मिळते. आपण बघतोय रात्रभर सीमेवरती पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याची बातमी समोर येते. एलओसीवरती पाकिस्तानकडून काल रात्री पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे. मात्र आपल्या भारतीय सैनिकांनी सुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे.